भारतात जमात ही संकल्पना नेमकी आहे तरी काय? काही जण म्हणतात की हे वेगळे आदिम समुदाय आहेत, तर काहींच्या मते ते भारतीय संस्कृतीचाच एक अविभाज्य भाग आहेत. तर आज आपण याच गुंतागुंतीच्या आणि तितक्याच वादग्रस्त इतिहासाला समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून उलगडणार आहोत. तर आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण जमात या संकल्पनेच्या मुळाशी असलेला संघर्ष समजून घेऊ. मग वसाहत काळात हा दृष्टिकोन कसा तयार झाला आणि त्याला राष्ट्रवादी विचारवंतांनी कसं आव्हान दिलं हे पाहू. आणि सगळ्यात शेवटी आजच्या काळात ह्याच ओळखीसाठीचा लढा कसा सुरू आहे याचाही आढावा घेऊ. ह्या सगळ्या चर्चेच्या मुळाशी आहे एक मूलभूत प्रश्न, असा प्रश्न ज्याने अनेक दशकांपासून अभ्यासकांना विभागून ठेवला आहे. तो प्रश्न आहे, जमात म्हणजे नेमकं काय? आणि ह्या एकाच प्रश्नावर आपल्याला दोन पूर्णपणे वेगळी आणि परस्पर विरोधी उत्तरं मिळतात. हीच दोन उत्तरं या संपूर्ण चर्चेचा पाया आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे बघा, या समुदायांकडे पाहण्याचे दोन मुख्य दृष्टिकोन आहेत. एक म्हणतो की हे मुख्य प्रवाहापासून वेगळे, जंगलात राहणारे आदिम समुदाय आहेत, आणि दुसरा दृष्टिकोन सांगतो की नाही, ते भारतीय संस्कृतीच्या जरी परिघावर असले तरी त्याचाच एक अविभाज्य भाग आहेत. आता ह्या चर्चेची सुरुवात नेमकी झाली कुठून? तर ती झाली ब्रिटिश राजवटीत. त्यांनी जमातींना एका विशिष्ट चौकटीत बसवलं आणि त्याचा प्रभाव अनेक दशकं टिकून राहिला. हर्बर्ट रिस्ले, J.H. हटन आणि वेरियर एल्विन यांसारख्या वसाहतवादी अभ्यासकांनी जमातींना आदिवासी किंवा मूळ रहिवासी म्हणून ओळखलं. त्यांचं म्हणणं असं होतं की हे लोक शेकडो वर्षांपासून डोंगर आणि जंगलात वेगळे राहत आले आहेत आणि त्यांची संस्कृती पूर्णपणे वेगळी आणि शुद्ध आहे. आणि गंमत म्हणजे या समुदायांना वेगळं ठरवण्यासाठी धर्माचा एक हत्यार म्हणून वापर केला गेला. त्यांच्या निसर्ग आणि पूर्वजांच्या पूजेला ॲनिमिझम असं नाव देऊन त्यांना हिंदू जातीव्यवस्थेपासून पूर्णपणे वेगळं दाखवण्यात आलं. अर्थात वसाहतवाद्यांचा हा दृष्टिकोन सगळ्यांनाच मान्य होता असं नाही. याला एक जोरदार आव्हान मिळालं ते भारतीय राष्ट्रवादी विचारवंतांकडून. यात सगळ्यात मोठं नाव येतं ते समाजशास्त्रज्ञ G.S. घुर्ये यांचं. त्यांनी हा वसाहतवादी दृष्टिकोन साफ नाकारला. त्यांच्या मते जमाती या जातीव्यवस्थेपासून वेगळ्या नाहीत, तर त्या मागासलेल्या हिंदू आहेत आणि त्यांचा भारतीय संस्कृतीशी खूप खोलवर ऐतिहासिक संबंध आहे. आणि आपला मुद्दा पटवून देण्यासाठी घुरे यांनी फक्त तर्क दिला नाही, तर त्यांनी थेट प्राचीन हिंदू ग्रंथांमधून पुरावे सादर केले. उदाहरण घ्यायचं झालं तर अथर्ववेदाचं. 4 वेदांपैकी एक असलेल्या या वेदात जादूटोणा आणि मंत्रतंत्र यांसारख्या अनेक जमातींच्या प्रथांचा समावेश आहे. यावरून स्पष्ट दिसतं की जमातींची संस्कृती ही बाहेरून आलेली नसून ती मुख्य प्रवाहाचाच एक भाग होती. अजून एक उदाहरण म्हणजे रामायणातलं. प्रभू रामाची वानर सेनेसोबतची युती हे जमाती आणि मुख्य प्रवाह यांच्यातल्या राजकीय आणि लष्करी संवादाचं उत्तम उदाहरण आहे. यावरून दिसतं की त्यांना केवळ आदिम न मानता मित्र आणि भागीदार म्हणूनही पाहिलं जायचं. मग खरं काय? जमाती पूर्णपणे वेगळ्या आहेत की पूर्णपणे एकरूप? या दोन टोकांच्या भूमिकांच्या पलीकडे जाऊन काही समाजशास्त्रज्ञांनी एक वेगळाच, अधिक संतुलित विचार मांडला. F.G. बेली यांनी जमात जात सातत्य ही एक इंटरेस्टिंग संकल्पना मांडली. त्यांचं म्हणणं असं की जमात आणि जात या काही वेगळ्या पेट्या नाहीत, तर तो एक प्रवाह आहे आणि भारतातले अनेक समुदाय या प्रवाहाच्या मध्ये कुठेतरी येतात, ज्या दोन्हीची वैशिष्ट्ये दिसतात. आंद्रे बेते यांनी तर एक अगदीच वेगळा अँगल दिला. ते म्हणतात की जमातींची ओळख पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह आहे. म्हणजे काय? तर जमाती म्हणजे असे समुदाय जे राज्य आणि संस्कृती यांसारख्या मोठ्या व्यवस्थांच्या बाहेर राहिले आहेत. आता बघा, एक आदर्श जमात आणि एक आदर्श जात यांच्या सामाजिक रचनेत काही मूलभूत फरक आहेत. जसं की जमातींमध्ये साधारणपणे समानता आणि स्वायत्तता यावर भर असतो, तर जातींमध्ये श्रेणीबद्धता आणि एकमेकांवर अवलंबून राहण्यावर. चला आता या चर्चेला थोडं जागतिक पातळीवर नेऊया. आणि यासाठी आपल्याला मदत होईल ती समाजशास्त्रज्ञ वर्जिनियस खाखा यांच्या अभ्यासाची. खख काय म्हणतात? तर त्यांच्या मते भारतातल्या जमातींचा जो इतिहास आहे तो अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियातल्या मूळ रहिवाशांपेक्षा खूप वेगळा आहे. भारतात जमातींना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची प्रक्रिया घडली, तर पाश्चात्य देशांमध्ये त्यांचा सरळ वंशसंहार झाला किंवा त्यांना जिंकून घेतलं गेलं. याचा परिणाम काय झाला?
तर भारतात जमातींना जाती व्यवस्थेत कुठेतरी अनेकदा खालच्या स्तरावर का होईना पण एक स्थान मिळालं. याउलट पाश्चात्य देशांमध्ये मूळ लोकांना एकतर संपवलं गेलं किंवा मग त्यांना पूर्णपणे वेगळं एकाकी पाडलं गेलं. बरं, हा सगळा इतिहास आपण समजून घेतला. पण या सगळ्या ऐतिहासिक चर्चांचा आजच्या काळात काय संबंध? तर याचा थेट संबंध आहे आजच्या ओळख आणि हक्कांसाठीच्या लढ्याशी. आज आदिवासी म्हणजेच मूळ रहिवासी ही ओळख फक्त एक शब्द राहिलेली नाहीये. ती एक राजकीय ताकद बनली आहे. विस्थापन आणि शोषणाविरुद्धच्या लढ्यात हीच ओळख या लोकांना एकत्र आणते. आणि आपल्या हक्कांसाठी, आपल्या स्वायत्ततेसाठी या आधुनिक आदिवासी चळवळी अनेक साधनांचा वापर करतात. यात वनहक्क कायद्यासारखे कायदे आहेत, पेसा कायद्यातून स्वशासन मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि बाहेरच्या लोकांविरुद्धचा थेट संघर्षही आहे. पण या सगळ्या लढ्याच्या केंद्रस्थानी काय आहे? तर 3 मूलभूत गोष्टी: जल, जंगल आणि जमीन. ह्या संसाधनांवर नियंत्रण मिळवणं हाच या लढ्याचा गाभा आहे. तर आपण वसाहतवादी दृष्टिकोनापासून सुरू करून आजच्या संघर्षापर्यंतचा हा सगळा प्रवास पाहिला. आणि हा प्रवास आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून थांबवतो. जमात ही फक्त इतिहासातली एक संकल्पना आहे की भविष्यातल्या न्यायासाठी आणि हक्कांसाठी लढणारी एक जिवंत आणि शक्तिशाली ओळख?